माझे नाव गीता बाळासाहेब पवार, इयत्ता 7वी. मी काल बागेत जात असताना काही मुले तिथे चिप्स खात होती. त्यांनी ती चिप्स खाल्लेली कागद तिथेच टाकली. मी त्यांना सांगितले की इथे हे चिप्सची कागद टाकू नका, हा परिसर अस्वच्छ दिसेल. एका मुलीने त्यातले चिप्सची कागद कचरा कोंडीत टाकली. तिचे पाहून सर्व मुलांनी चिप्सची कागद कचरा कोंडीत टाकली आणि त्यांनी असेही सांगितले की असा कचरा आम्ही इथे परत करणार नाही. ही अशी माझी स्वच्छता मॉनिटर म्हणून मी जबाबदारी पार पाडली. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव जानवी योगेश रे, इयत्ता 7वी. मी व माझे पप्पा एके दिवशी दुकानात चाललो होतो. तेव्हा एक माणूस केळी खाऊन केळीची साल रस्त्यावर टाकत होता. तेवढ्यात माझे लक्ष त्या माणसाकडे गेले. मी त्या माणसाला जाऊन सांगितले की केळीची साल रस्त्यावर टाकणे चुकीचे आहे. केळीच्या सालावरून एखादा माणूस घसरून पडू शकतो. त्या माणसाला माझे म्हणणे पटले व त्या माणसाने केळीचे साल डस्टबिनमध्ये नेऊन टाकले. अशा प्रकारे मी स्वच्छता मॉनिटर म्हणून माझी कामगिरी पार पाडली. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मी एके दिवशी घरी राहिलो होतो. तेव्हा माझी आई गायचे शेण भरत होती. तेव्हा मी पाहिले. मग माझी मी आईला म्हणलो की आई, मी पण तुला मदत करतो. मग मी आईला मदत करू लागलो. त्यावेळेस मी पाहिले की 2-3 दिवसाचे शेण एका कोपऱ्यात तसेच पडून राहिले होते. मी पटकन ते सारे शेण एका गामेल्यात भरून काढले आणि मी गोटा झाडून स्वच्छ केला. आता मी दररोज स्वतः गोटा झाडून स्वच्छ करतो व माझ्या कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी हातभार लावतो. धन्यवाद. आणि मी स्वच्छता मॉनिटर बनून माझे जबाबदारी पार पाडेन. धन्यवाद. माझे नाव स्नेहा संदीप बगावले, इयत्ता 7वी. मी एके दिवशी परसबाग पाहण्यासाठी गेले होते व तिथे खूप सारी मुले परसबाग पाहण्यासाठी आले होते व त्यांनी त्यांच्या आईबाबांकडून कुरकुरे व चॉकलेट घेण्यासाठी पैसे आणले होते व त्यांनी बसमध्ये चढण्याच्या अगोदर त्यांच्या आईबाबांनी दिलेले पैशाचे कुरकुरे व चॉकलेट घेतले व ते परसबाग पाहण्यासाठी आले. परसबाग पाहताना त्यांनी ते कुरकुरे व चॉकलेट खाल्ले व त्यांनी तो कचरा त्या परसबागेमध्येच टाकला व मी त्यांना जाऊन सांगितले ही परसबाग अस्वच्छ दिसेल, इथे कचरा टाकू नका. व त्यांनी माझे म्हणणे ऐकले व त्यांनी तो कचरा उचलून कचरा कुंडीमध्ये टाकला. अशा प्रकारे मी स्वच्छता मॉनिटर म्हणून माझी जबाबदारी पार पडली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आयुष महेश तांबे, इयत्ता 7वी. आमच्या घरी काल पाहुणे आले होते. त्यातील माझे काका तंबाखू खात होते. ते ओट्यावर जाऊन खाली माती थुंकायला गेले, पण तिथे काही लहान मुले खेळत होती. मग मी त्यांना म्हणालो, काका याची थुंकू नका, दूर जाऊन थुंका. त्यांना माझे म्हणणे पटले. ते थुंकून आल्यानंतर मी त्यांना तंबाखू खाण्याचे वाईट परिणाम मला कसे जमते तसे सांगितले. या ऐकल्यानंतर मी तंबाखू खाणे सोडून देण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले. धन्यवाद. अशा प्रकारे मी माझी नमस्कार, माझे नाव समृद्धी मच्छिंद्र कारंडे, इयत्ता 7वी. आमच्या शाळेमध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावरती गावातील लोकांना, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जेवण ठेवले होते. तेव्हा सर्व मुलं मुली रांगेत जेवणासाठी बसलेली होती. तेव्हा मी 2-3 मुलींना पाहिले. त्यांनी पत्रवालीमध्ये अन्न तसंच उष्ट ठेवले होते. तेव्हा मी त्यांना जाऊन सांगितले, अन्न हे पूर्ण गरम असतं, ते टाकून देऊ नका. त्यांना माझं म्हणणं पटलं व त्यांनी ते पत्रवालीमधलं अन्न खाऊन घेतलं. अशा प्रकारे मी स्वच्छता मॉनिटरची कामगिरी पार पाडली. धन्यवाद. माझे नाव सीता राऊत, इयत्ता 7वी. आमच्या शेजारच्या काकू दररोज दारासमोर कपडे धुत होत्या. मी त्यांना 2-3 वेळा कपडे धुताना पाहिले. त्यांना सांगितले, तुम्ही जी कपडे धुता त्या धुण्याचे पाणी थोड्या अंतरावर जाऊन साठते. तिथे सारखेच ते पाणी जाऊन घाण गटार तयार होते. त्या घाण गटारीपासून दुर्गंध पसरतो. डासांची वाढ होते. डास लोकांना चावल्यावर डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. माझे म्हणणे त्यांना पटले. त्यांनी दुसऱ्या दिवशी शोष खड्डा घेतला व त्या खड्ड्यात धुण्याचे पाण्याची व्यवस्था लावली. दुसऱ्या दिवसापासून त्या खड्ड्यात धुण्याचे पाणी जाऊ लागले व अंगण व परिसर स्वच्छ राहू लागला.
नमस्कार, माझे नाव काव्या रामदास वाखारे. मी इयत्ता 7वी. मी एकदा ओट्यावर अभ्यास करत असताना माझे लक्ष शेजारच्या आजीकडे गेले. तेव्हा ती आजी त्यांच्या घरातील कचरा ओट्याच्या कडेला टाकत होती. माझा अभ्यास पूर्ण झाल्यावर मी त्यांच्याकडे गेले व त्यांना जाऊन सांगितले, कचरा असा बाहेरच्या अंगणात टाकू नका, केवळ अस्वच्छ होईल, त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार होऊ शकतात. मी त्यांना सांगितलं व त्यांना माझे म्हणणे पटले व आता त्या कचरा टाकतात. मी स्वच्छता मॉनिटर म्हणून अशी जबाबदारी पार पाडली. धन्यवाद. माझे नाव पूनम अशोक शिंगाडे, इयत्ता 7वी. मी आमच्या घरासमोरच्या अंगण झाडून काढत होते. तेवढ्यात माझे लक्ष आमच्या शेजारच्या काकूकडे गेले. त्या काकू आपल्या घरासमोर ओला कचरा टाकत होत्या. त्यांना मी सांगितले समजून की ओला कचरा घरासमोर टाकल्याने लहान माणसं माणसं आजारी पडतात, म्हणून ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिन आणि सुक्या कचऱ्यासाठी डस्टबिन असले पाहिजे. त्यांनी जमा झालेला ओला कचरा खोल खड्ड्यात टाकून त्यापासून खत तयार होते. हे माझे म्हणणे काकूंना पटले व त्या घरापासून दूरच कचरा फुगवण्यासाठी टाकतात. अशा प्रकारे मी स्वच्छता मॉनिटर म्हणून ही जबाबदारी पार पाडली. धन्यवाद. माझे नाव आकांक्षा रिघोवडे, इयत्ता 7वी. रोज संध्याकाळी आई जेवण झाल्यानंतर किचन वाट्यावरती थोडेसे खरकटे तसेच राहत होते असे माझ्या लक्षात आले. मी आईला सांगितले, खरकटे किचन वाट्यावरती राहिले त्यामुळे रात्रीचे मुंग्या, कीटक इत्यादी कीटक ते येऊन खातात, त्यामुळे आपल्यालाच आरोग्याचा धोका होऊ शकतो. माझे म्हणणे आईला पटले. रोज संध्याकाळी आई किचन वाट्यावर स्वच्छ पुसून घेते. अशा प्रकारे मी माझी स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी पार पाडली. धन्यवाद.